कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चुकी ना, तू चिल कर ना यार। खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, हे खोटं लपवण्यासाठी किती तो स्ट्रगल करावं लागतं। बस झाला, मी आत्ताच्या आता आईला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे। दॅट इज इट। ए थांब, तू काय? अरे त्यांनी मॉडेलिंगचा विषय काढल्यावर आईने काय केलं बघितलंस ना? हा, आईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर दादा। एक्झॅक्टली, आणि तोच तिचा विश्वास तुटू शकतो। आणि आज ना उद्या आईला खरं कळणारच आहे ना, कुठून ना कुठून तरी। नाही कळणार, नाही कळणार। बस आपण जर तो व्हिडिओ इंटरनेटवरून गायब केला तर? अरे माझे काही मित्र आहेत जे करू शकतात। जर तो व्हिडिओ गायब केला तर आईला काय सांगायचा प्रश्नच येत नाही ना। प्रीतम, 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 प्रश्न व्हिडिओ डिलीट करण्याचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे। तू तो व्हिडिओ डिलीट करशील, पण माझं मन मला सतत खात राहील की मी आईशी खोटं बोललोय। हे बघ, योग्य वेळ आली ना की आपण सांगू सगळं आईला, ओके? आधी मी त्या व्हिडिओचा काय करायचं बघतो। हा, आलोच मी। मूर्खस का जरा तू? हा, भैरी आहेस का? एवढ्या वेळ पारू पारू म्हणून हाक मारते, तुला थांबता नाही येत? काहीतरी चोरी करून पळाली आहेस ना, म्हणून थांबली नाहीस। काय चोरलंस? काय चोरलंयस? मी तुझ्या गळ्यात काहीतरी बघितलं होतं पारू, कुठे लपवलंस? आणि इकडे सांग, काय चोरलंय? अगं तिशा, काय काय झालंय? हा, सकाळ सकाळी किचन मध्ये येऊन आरडाओरड का करतेस तू? तिनं आपल्या घरातून चोरी केली आहे। ती बाई चोरी? माझ्या घरात मी असताना हिने चोरी केली? काय काय चुकीचं बोलले का मी? काय ग, काय चोरलंयस तू? हा, चल दे, काय चोरलंयस? आणि काय ग, पारू, तू इथे काम करतेस म्हणून आम्ही पगार देतो ना, पैसे देतो ना, तरी तुला गरज पडली इथे चोरी करायची? काय चोरलंयस ते मुकाट्याने दे, चल दे। नाही, ही अशी नाही ऐकणार, हे घे मी चेक करते। तुझी रात्री झोप पूर्ण नाहीये का झाली? काहीच नाहीये? तू का वेळ घालवतेस हिच्या मागे? तू चल चल, निघूयात आपण। पॉसिबल यार, मी माझ्या आईजने बघितलं होतं, तिच्या गळ्यात काहीतरी होतं आणि नंतर ते गायब झालं। तू कुठे लप? यू आर बीइंग स्मार्ट। पर एनिवे, मी शोधून काढेनच। निघ, चल। हे पण छान मॉडेलिंग करतात। माझा मुलगा मॉडेल नाहीये, तो त्या कंपनीचा मालक आहे आणि तो मला न विचारता असं काहीही करणार नाही याची खात्री आहे मला।
त्याचा फोकस आमची कंपनी आहे, होती आणि राहणार. आईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर दादा. एक्झॅक्टली. आणि तोच तिचा विश्वास तुटू शकतो. आणि आज ना उद्या आईला खरं कळणारच आहे ना कुठून ना कुठून तरी. नाही कळणार, नाही कळणार. बस आपण जर तो व्हिडिओज इंटरनेटवरून गायब केला तर. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. मंगळसूत्र म्हणजे नुसता एक धागा नसतो बाळा, तर दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली वचनं असतात ती. आदित्य, देवी, अरे अरे काय झालं, तू असं कसं पडलास? आई आदित्य, अरे तिकडनं पाय सटकला आणि अरे पण असा कसा पडलास तू? कोणीतरी धक्का दिला असेल वरून. दामिनी, सावित्री जाऊन आईस पॅक आण पटकन. हो, उठ उठ सावकाश. सासूमाऊ, तुम्ही थांबा, आपण सर्वंट्सला बोलूया ना. ए पारू, तुला दिसतंय ना सासूमाऊ एकट्या उचलायचा प्रयत्न करतायत. मदत कर. ये सावकाश, ये उठ. पारू, शूज काढ त्याचे पटकन. हळू. सॉक्स पण काढ. सॉरी. इकडे सावकाश. आळू. आई आई तू प्लीज इकडे जाऊ. हो, मी आहे. मी शिकते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.